नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात 2 पोटनिवडणुका पेंडिंग आहेत आमदारकीच्या. जे आमदार निवडून आले होते त्यांच्या अकाली निधनामुळे राहुरी तालुका आणि बारामती या 2 जागांवरती आता पोटनिवडणूक लागणार आहे. त्या पोटनिवडणुकीची म्हणजे घोषणा अगदी बाकीच आहे आणि तेच चालू असताना त्या पोटनिवडणुकीवर आता निवडणूक ही बिनविरोध होते की त्यासाठी आमदार जे आहेत म्हणजे आमदार पदासाठी जे इच्छुक आहेत त्यांमध्ये लढत होते हे बघण्यासारखं आहे. निश्चितच एखादा आमदार निवडून येतो आणि त्यानंतर त्याचं जर अकाली निधन झालं तर ती नक्कीच बिनविरोध झाली पाहिजे. त्या आमदाराचा कुणीतरी जो समर्थक आहे, समर्थक म्हणण्यापेक्षा जो वारसा आहे त्याच्याकडे त्याला आमदार बनवलं गेलं पाहिजे, ही सगळ्यांचीच आशा आहे आणि पूर्वापार अशी परंपरा चालत आलेली आहे. एक्सपेक्ट काही वेळेस निवडणुका झालेल्या आहेत. तर आत्ता आपण जाणून घेणार आहोत त्या ह्या जो 2 जागा आहे त्याबद्दल ज्या काही आता प्रसार माध्यमांमध्ये आणि ती सिच्युएशन त्या जागांवरती काय आहे आणि कोणाचं काय तंत्र जुळतंय ते जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण राहुरी बद्दल बोलतोय. राहुरीमध्ये शिवाजी कर्डिले हे निवडून आलेले होते. शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे या निवडणुकीत बिनविरोध येतील किंवा ते निवडणूक लढू इच्छिता. परंतु यापूर्वीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असं कळतंय आणि ते मेनली ते जयंतराव पाटील यांचे भाचे आहेत. आणि हे सर्व चालू असताना निश्चितच आता कुठेतरी प्राजक्त तनपुरे यांचा भगवा आणि हातात माळ गळ्यात असा फोटो जाहीर होतोय आणि त्यामुळे निश्चितच अशा चर्चांना उधाण आलेलं आहे की प्राजक्त तनपुरे हे भाजपामध्ये प्रवेश करणार. अक्षय कर्डिले हे भाजपचेच होते, जे स्वर्गवासी शिवाजी कर्डिले त्यांचे वडील हे जे आमदार होते. सेम प्राजक्त तनपुरे भाजपात घेऊन आले तर त्यांना जर आमदारकी केली तर अक्षय कर्डिले यांना कुठेतरी दुसरा काही पद देऊन म्हणजे ही सेटलमेंट करून फडणवीस मास्टर स्ट्रोक मारणार का ही बघायची गोष्ट आहे. निश्चितच हे आव्हान थोडं मोठं आहे कारण जे म्हणजे राजकारण आहे तिथल्या स्थानिक पातळीवरचं त्यामध्ये निश्चितच अक्षय कर्डिले यांना कुठलं तरी दुसरं पद देऊन आणि प्राजक्त तनपुरे यांना जर भाजपात घेऊन आमदार केलं तर निश्चितच तुतारी गटाला, शरद पवार गटाला हा मोठा शह मानला जाईल. मेजरली जयंत पाटील यांना, कारण जयंत पाटील यांच्यासारखं जे तुतारीत आत्ता आहे व्यक्तिमत्व त्यांचा जर भाचाच भाजपामध्ये येतोय तर निश्चितच कुठेतरी तुतारीलाही मोठा धक्का बसेल आणि हे फडणवीस यांनी याच्या आधीही केलेलं आहे. निश्चितच याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा. दुसरीकडे आपण येतोय बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची जागा कोण घेणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पार्थ पवार यांनी राज्यसभेवर गेलेले आहे, त्यामुळे जय पवार हे आमदारकी लढवतात का सुनेत्राताई पवार ह्या आमदारकी लढवणार, कारण शेवटी त्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाही आता आमदार बनणं गरजेचं आहे. सो सुनेत्राताई पवार ह्याच नक्की बिनविरोध ही बारामती आमदारकीची निवडणूक होईल असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मेजरली राहुरी क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींसाठी राहुरीत जी पोटनिवडणूक होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून व्यक्त करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.